श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर बघा, उद्या आहे दिवशी गुरुपुष्यामृत योग सुद्धा आलेला आहे आणि हा जो गुरुपुष्यामृत योग आहे तो वर्षातला शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे। म्हणून या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय, त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही कामं सुद्धा करायची आहे। तर याबद्दलच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। तर बघा, आपल्यातील काही जणांना योग काय असतो आणि त्याचे महत्त्व किती आहे हे माहितीच नाही। हा दिवस शुभ आहे की अशुभ आहे किंवा या दिवसाचे किती मोलाचे स्थान आहे बऱ्याच लोकांना माहित नाही। तर आज आपण आपल्या या गुरुपुष्यामृत योग विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहे। तर बघा, पुष्य नक्षत्र गुरुवारी आल्यास या योगास गुरुपुष्यामृत योग म्हणतात। गुरुपुष्यामृत योग फार क्वचितच बनतो। ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो। हा योग सर्व कार्यात शुभ मानला जातो। गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ आणि अद्भुत फळदायी योग असा बनत असतो। तर या दिवशी तुम्ही सोने खरेदी करू शकतात किंवा आणखी काही महत्त्वाची कामे सुद्धा करू शकतात। नवीन व्यवसायाची सुरुवात सुद्धा तुम्ही करू शकतात। गुरुपुष्यामृत योगावरती म्हणजे या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहे, काही कामं जे आहेत ते आपल्याला करायचे आहे। आता उद्याचा दिवस खूप शुभ आहे। आपल्याला हे सर्व कामं जे असतात ते गुरुवारी सुद्धा करायचे असतात। तर या उपायांनी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करून घेऊ शकतो। त्याचप्रमाणे आपल्या गुरूंना, आपल्या स्वामी समर्थ महाराजांना, दत्त महाराजांना पण प्रसन्न करून घेऊ शकतो। या दिवशी लवकर उठून आंघोळ करताना पाण्यामध्ये चिमूटभर हळद आपल्याला घालायची आहे। आंघोळ झाल्यानंतर आपल्या घराच्या अंगणात हळद आणि गोमूत्र टाकलेले पाणी आपल्याला शिंपडायचे आहे। त्याचबरोबर आपल्या घराच्या कानाकोपऱ्यात देखील हे पाणी आपल्याला शिंपडायचे आहे। तसेच हा उपाय आपण प्रत्येक गुरुवारी केला तरी सुद्धा चालतो, कारण असे पाणी शिंपडल्याने घरातील आणि घराजवळील परिसरातील नकारात्मकता जे आहे ते दूर होत असते। हे सर्व झाल्यानंतर घराचा मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ पुसायचा आहे। त्यावरती आपल्याला गोमूत्र, हळद हे मिश्रण या मिश्रणाने आपल्याला हळदीचे लेपन करायचे आहे। त्याचबरोबर आपल्याला स्वस्तिक सुद्धा काढायचे आहे। त्यावर अक्षता व्हायची आहे। आपल्याला उंबरठ्याची पूजा करायची आहे। नंतर सर्व घराची आपल्याला साफसफाई करायची आहे। आपल्या घरातील किचन आपल्याला स्वच्छ करायचं आहे। किचन मधील भिंतीवरती जिथे आपण गॅस ओटा आहे, गॅसच्या समोर आपल्याला त्या भिंतीवरती तुपाने आणि हळदीने एक स्वस्तिक काढायचं आहे। ओट्यावरती तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे। अन्नपूर्णा मातेची आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे। त्याचबरोबर देवघराची साफसफाई करायची आहे। देवांची आपल्याला पूजा करायची आहे। अशा प्रकारे हे आपल्याला सर्व कामं जे आहेत ते प्रत्येक गुरुवारी सुद्धा करायचे असतात। त्याचबरोबर आता या दिवशी आपल्याला सेवा काय करायची आहे बघा, या दिवशी आपल्याला श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचे आहे किंवा मग तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या कुळदेवीचा जर टाक असेल किंवा फोटो असेल तर त्यावरती सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन केला तरी सुद्धा चालेल, किंवा मग तुम्ही अन्नपूर्णा मातेवरती सुद्धा कुंकुमार्चन करू शकतात। जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही देवीच्या फोटोवरती किंवा मग टाकवरती किंवा मग अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती सुद्धा कुंकुमार्चन करू शकतात। यानंतर हे कुंकुमार्चन जे आपण केलेलं असतं ते कुंकू आपल्याला दररोज आपल्या कपाळी लावायचं असतं। असे केल्याने खूप छान अनुभव आपल्याला येत असतात। त्याचबरोबर आपल्याला आपल्या गुरूंची सेवा सुद्धा करायची आहे। श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला 11 माळी जप करायचा आहे। त्यानंतर श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा देखील आपल्याला जप करायचा आहे। यानंतर आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे। ओम कुलदेवताय नमः असा जप सुद्धा आपल्याला करायचा आहे। असा जप करत एक जपमाळ आपल्याला करायची आहे। त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकमचं 16 वेळा आपल्याला पठण करायचं आहे। कनकधारा स्तोत्रमचं आपल्याला 1 वेळा पठण करायचं आहे। तर हे सर्व आपल्याला नित्य सेवेमध्ये सुद्धा भेटून जाईल किंवा मग तुम्ही यूट्यूबवर उपलब्ध आहे, हे तिथून सुद्धा तुम्ही पठण करू शकतात किंवा मग तुम्ही ऐकू शकतात। महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे, कनकधारा स्तोत्रमचं पठण करायचं आहे। त्याचबरोबर गीतेचा 15वा अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे। विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र आणि नवार्मन मंत्र या सर्व 4ही मंत्रांची तुम्हाला एक माळ जप करायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला जपमाळ करायची आहे। आता ज्यांना पूर्ण जपमाळ करणं शक्य नसेल त्यांनी निदान 16 वेळा
या मंत्राचं पठण करायचं आहे। त्याचसोबत व्यंकटेश स्तोत्र आपल्याला एक वेळा पठण करायचे आहे। तर अशा प्रकारे आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी अशी सेवा आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून करायची आहे। या सर्व सेवा करताना आपलं मन जे आहे ते प्रसन्न ठेवायचं आहे, आपलं मन शुद्ध आणि पवित्र ठेवायचं आहे। तर अशा काही छोट्या छोट्या उपाय आणि सेवा केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू त्याचप्रमाणे आपले गुरुही आपल्यावर ते प्रसन्न होतात। गुरुवारी म्हणजेच उद्या गुरुपुष्यामृत योग आहे, तर या दिवशी नक्कीच या सर्व सेवा आणि उपाय करा, चांगले अनुभव येतील। अशा प्रकारे तुम्हाला काही उपाय आणि काही सेवा ज्या आहेत ते आवर्जून उद्याच्या दिवशी करायचे आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।